जे प्रोसेस होते त्याच्यातून रेफ्रिजरंट सर्किट एक प्रकारचं आहे आणि बर्निंग सोल्युशन सर्किट एक प्रकारचं आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, जे रेड बाण तुम्हाला दिसत आहेत ते कशाचे आहेत तर रेफ्रिजरंट सर्किटचे आहेत. जे ब्ल्यू बाण तुम्हाला दिसत आहेत आहे की नाही तर ते कशाचे आहेत वॉटर कूलिंग सर्किटचे आहेत. आणि जे पर्पल कलरचे बाण तुम्हाला दिसत आहेत ते कशाचे आहेत तर बर्निंग सोल्युशन सर्किटचे ते काय आहेत तर बाण आहेत आहे की नाही. ते डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा की जेणेकरून त्याचं जे आईस प्लॅन्ट जे आहे तर त्याचं स्पेसिफिकेशन जे आहे तर प्रोडक्शन कॅपॅसिटीवर डिपेंड करतं आहे की नाही. स्पेसिफिकेशन्समध्ये आईस प्लॅन्टच्या स्पेसिफिकेशनमध्ये त्याची जर प्रोडक्शन कॅपॅसिटी जर बघायची झाली तर ती काय आहे टन पर डेनुसार केली जाते आहे की नाही. आईस प्लॅन्ट जो आहे त्याची एक कंपनी असते तर त्या कंपनीमध्ये किती टन पर डेला काय केलं जातं आईस काय केलं जातो मेकिंग केला जातो यावरती काय करतं डिपेंड करतं. नंबर ऑफ ब्लॉक मग टन पर डेमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर नंबर ऑफ ब्लॉक आहे की नाही. किती आईस मेकिंग करायचं आहे तर त्याचे नंबर ऑफ ब्लॉक इन 24 आवर आहे की नाही. 24 तासामध्ये किती ब्लॉक आपल्याला मेकिंग करायचे आहे आईस अँड किंवा ब्लॉक इन 8 आवर. डायमेन्शन मग ते डायमेन्शन ते ब्लॉक जो आहे तर ते डायमेन्शन कशावर डिपेंड करतात तर त्याची लेंथ असेल त्याची विड्थ असेल किंवा त्याची हाईट असेल या तिन्ही गोष्टीवर ते डिपेंड करत असतात. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट आहे की नाही. मग फॉर एक्झाम्पल तुमचा ब्लॉक जो आहे की नाही तर तो काय आहे 10x5x4 असं काय आहे तर त्याची लेंथ 10 काय आहे लेंथ आहे 5 काय आहे विड्थ आहे आणि हाईट किती आहे 4 फीट आहे की नाही. फीटनुसार काय केलेलं आहे त्याचं ब्लॉक थ्रू आपण काय करू शकतो आईस मेकिंग करू शकतो. पॉवर कंझ्युमिंग पर डे मग पॉवर किती कंझ्युमिंग लागतं त्याला एका दिवसाला आहे की नाही. यावरही आईस प्लॅन्टचं स्पेसिफिकेशन्स डिपेंड असतं. मग आईस प्लॅन्टची साईज जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 25 किलोग्रॅम आहे की नाही. एक आईस प्लॅन्ट जो आहे आईस ब्लॉक जो आहे तर त्याची वेट जे आहे अप्रॉक्सिमेटली किती असतं तर 25 किलोग्रॅम असतं आहे की नाही. म्हणजे 36 इंचाचा जो ब्लॉक बनवलेला असतो आहे की नाही. मटेरियल यूज इन अ कॉपर गॅलोनाइज आहे की नाही फायबर रेनफोर्स पॉलिमर. मग त्याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलं जातं एक प्रकारचं फायबर रेनफोर्स पॉलिमर मटेरियल किंवा कॉपर और गॅलोनाइज मटेरियल काय केलं जातं यूज केलं जातं. आईस फ्रॉम फ्लास्क और क्रश आहे की नाही. त्याच्यामध्ये जे कॉम्प्रेसर यूज केला जातो तो कोणता असतो ओपन रेसिप्रोकेटिंग स्क्रू टाईप और ओपन रेसिप्रोकेटिंग टाईप कॉम्प्रेसर असतो किंवा स्क्रू टाईप ऑफ कॉम्प्रेसर असतो आहे की नाही. मग वर्किंग रेफ्रिजरंट जे आहे तर ते काय केलं जातं प्रायमरी रेफ्रिजरंट म्हणून अमोनिया यूज केलं जातं आणि सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणून बरीन यूज केलं जातं. अमोनिया म्हणजे काय तर R22 आणि R404A म्हणजे बरीन रेफ्रिजरंट जे आहे तर ते कोणतं आहे R404A. मग जे वॉटर जे आहे तर ते कुठं कूल केलं जातं बाय युजिंग द कंडेन्सर आहे की नाही. इव्हॉपरेटर आणि इव्हॉपरेटिव्ह कंडेन्सरचं यूज करून वॉटर जे आहे ते काय केलं जातं कूल केलं जातं. कूलिंग वे आपण त्याला म्हणतो आणि त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे तर ते आपण आता काय करू जाणून घेऊ आहे की नाही. Natural ice was used for the preservation purpose for a very long time. जो नॅचरल जो आईस आहे तो कसा आहे वॉज यूज इन अ प्रिझर्वेशन पर्पज फॉर अ व्हेरी लॉंग टाईम आहे की नाही. नॅचरल आईस जो आहे तर तो एक प्रकारचा प्रिझर्वेशन पर्पजसाठी काय केलं जातं यूज केलं जातं फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आईस इज one of the principal need to refrigeration because the quality of ice required for the different purpose of very large. ही जी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आईस हा कसा आहे आर्टिफिशियल आहे आईस प्लॅन्ट आहे की नाही. आर्टिफिशियली आपण काय करतो तो आईस मेकिंग आपण त्याची करतो आहे की नाही. आईस मेकिंग आपण तिथं करतो आहे की नाही. इज वन ऑफ द प्रिन्सिपल नीड टू रेफ्रिजरेशन बिकॉज द क्वालिटी ऑफ आईस रिक्वायर्ड फॉर द डिफरंट पर्पजेस इज व्हेरी लार्ज आहे की नाही. त्याची क्वालिटी जी आहे त्याची वेगवेगळ्या डिफरंट पर्पजेसनुसार आपण काय करू शकतो बनवू शकतो आहे की नाही.
Ice factories are commonly installed nowadays in every small town in India to fulfill day-to-day requirement of the people. ठीक आहे नाही. आईस फॅक्टरीला काय आहे तर आता खूप रिक्वायरमेंट आहे की जेणेकरून लोकांचं काय आहे कल वाढत चाललं, जसं की ऊन वगैरे जर असेल तर लोकांना काय वाटतं की काहीतरी थंड वगैरे प्यावं. मग ॲप्लिकेशन जर सांगायचं झालं, आईस आपण कुठं कुठं यूज करतो रे, सांगा बरं. कुठं कुठं यूज करतो आईस म्हणजे बर्फ, ठीक आहे ना. बर्फ आपण कुठं कुठं यूज करतो, ॲप्लिकेशन काय सांगता येईल थोडक्यामध्ये की बर्फाचे आईस्क्रीम असेल, रसवंती गृह असेल, आहे की नाही, उसाचा रस पिता का नाही तुम्ही, मग तिथं सुद्धा नाही का ते टाकतात की नाही त्याच्यामध्ये आईस, आहे की नाही. त्याच्यामधून बर्फाचा गोळा असेल, आहे की नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की हातगाड्यावर बर्फाचे गोळे भेटतात, आहे की नाही. तर ते तर अजून हं? अजून कुठे यूज केला जातो आईस, फिश प्रिझर्विंग, आहे की नाही. मासे नाही का स्टोअर करून ठेवण्यासाठी, आहे की नाही. म्हणजे तुम्ही बघा, जे मासे जे आहेत ते समुद्रातून पकडल्यानंतर ते ट्रान्सपोर्ट केले जातात. मग ट्रान्सपोर्ट करताना ते खराब होऊ नये म्हणून त्याला काय केलं जातं, आईसमध्ये काय केलं जातं, ठेवलं जातं, आहे की नाही. तर असे काय आहे तर काही सम ॲप्लिकेशन्स आहेत तुमच्या आईसचे, आहे की नाही. डे फुलफिल डे टू डे रिक्वायरमेंट ऑफ द पीपल, आहे की नाही. म्हणजे लोकांची वाढती म्हणजे लोकांना काय लागतंय, सगळं रिक्वायरमेंट वाढते लोकांची. कशाबद्दल, तर आईसबद्दलची, आहे की नाही. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असेल किंवा इतर दिवसामध्ये असेल, आहे की नाही. द कॉन्व्हेन्शनल कंपॅरिझन रेफ्रिजरंट सिस्टीम इज कॉमनली यूज इन आईस प्रोडक्शन. मग हे काय केलं जातं, एक प्रकारची कॉन्व्हेन्शनल कॉम्प्रेसेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम काय केली जाते या आईस प्लॅन्टमध्ये यूज केली जाते, आहे की नाही. द इनडायरेक्ट मेथड ऑफ द कूलिंग इज यूज फॉर द आईस प्रोडक्शन. याला एक प्रकारे काय केलं जाते, इनडायरेक्ट मेथड थ्रू काय केलं जातं, आईस कूलिंग याच्यामध्ये केली जाते. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, ही जी डायग्राम दिसते आहे आईस प्लॅन्टची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय दिसतं आहे, इन्सुलेटेड बरिंग टँक दिसतो आहे की नाही. तर इन्सुलेटेड बरिंग टँकमध्ये तुम्हाला सेकंडरी बरिंग सर्किट आईस कॅन तुम्हाला दिसत आहेत, आहे की नाही. आईस कॅन तुम्हाला दिसत आहेत आणि त्यात काय केलेलं आहे, बरीन काय केलेलं आहे त्याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे की नाही. आणि बरीन पंप तुम्हाला दिसतो आहे बघा साईडला, आहे की नाही. तो बरीन पंप थ्रू काय केलं जातं, इव्हॉपरेटरमध्ये काय केलं जातं, सप्लाय देऊन तो काय करतो, इव्हॉपरेटरमध्ये सप्लाय करायचं काम करतो. आणि इव्हॉपरेटर थ्रू काय केलं जातं, कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस केलं जातं आहे की नाही. कॉम्प्रेसर थ्रू काय केलं जातं आहे, बरीन सोल्युशन जे आहे ते काय केलं जातं आहे, तुमच्या पंप थ्रू काय केलं जातं. एक तुम्हाला मराठीतून मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वापरून सांगतो बघा, लक्ष द्या. जो बरीन टँक आहे त्या बरीन टँक थ्रू काय केलं जातं, बाय युझिंग द बरीन पंप थ्रू काय केलं जातं आहे, हे बरीन सोल्युशन जे आहे तर ते काय केलं जातं आहे, सक केलं जातं आहे की नाही. तुमच्या आईस कॅनला सर्क्युलेटिंग करण्यासाठी काय केलं जातं आहे, सक केलं जातं आहे. आणि सक केल्यानंतर ते काय केलं जातं, इव्हॉपरेटरमध्ये पाठवलं जातं, आहे की नाही. इव्हॉपरेटरमध्ये काय करायचं काम करतं आहे, ते हीट होतं आहे की नाही. इव्हॉपरेटरमध्ये ते हीट झाल्यानंतर ते काय केलं जातं आहे, पुढे तुमच्या कशामध्ये पाठवले जातं आहे, तर प्रायमरी अमोनिया सर्किट आपण त्याला म्हणतो. कोणतं, तर कॉम्प्रेसर, आहे की नाही. जे रेडमध्ये तुम्हाला दिसतं आहे रेफ्रिजरंट सर्किट, आहे की नाही, रेड बाणामध्ये, तर ते काय आहे, एक प्रकारचं प्रायमरी अमोनिया सर्किट आहे. तर त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर थ्रू ते काय केलं जातं आहे, सक केलं जातं आहे. हाय प्रेशर हाय टेम्परेचरने ते काय केलं जातं आहे, कॉम्प्रेस करून काय केलं जातं आहे, पुढं कंडेन्सरमध्ये पाठवलं जातं, आहे की नाही. कंडेन्सरमध्ये पाठवल्यानंतर काय केलं जातं आहे बघा, काय केलं जातं आहे, कंडेन्सरमध्ये पाठवल्यानंतर ते काय केलं जातं आहे, कूल केलं जातं, आहे की नाही. मग कूल केल्यानंतर ते त्याचं काय होतं, ते वेपर फॉर्ममध्ये असतं, आहे की नाही. कॉम्प्रेसरमधून आल्यानंतर ते वेपर फॉर्ममध्ये असतं, कंडेन्सरमध्ये ते
त्याची हीट जी आहे ती काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते, रिजेक्ट केली जाते आणि त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं जातं. लिक्विड फॉर्म थ्रू ते रिसिव्हरमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. हाय प्रेशर हाय टेम्परेचरने ते लिक्विड जे आहे ते रिसिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. बाय युझिंग द एक्सपान्शन वॉल थ्रू ते काय केलं जाते, परत लो प्रेशर लो टेम्परेचरनी इव्हॉपरेटरमध्ये पाठवलं जातं आणि इव्हॉपरेटरमधून ते परत काय केलं जातं आहे, तुमच्या बरिंग टँकमध्ये परत काय केलं जातं आहे, सोडलं जातं. तर अशा प्रकारे काय केलं जातं, एक प्रकारची सर्किट जे आहे तर ते काय होतं आहे, कूल होत चालतं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, जे आईस कॅन जे आहे तर ते काय होतं आहे, बरिंग टँकमधले आईस कॅन ॲज अ त्याच्यामध्ये आईस मेकिंग केला जातो, आहे की नाही. आणि दुसरी प्रोसेस जी आहे तर ती काय केली जाते, तर तुमच्या कंडेन्सरमध्ये आलेलं जे बरीन लिक्विड जे आहे तर ते काय केलं जाते, पंप थ्रू काय केलं जाते, वॉटर टँकमध्ये काय केलं जाते, सोडलं जातं आहे की नाही. कूलिंग वॉटर सर्किट थ्रू वॉटर टँकमध्ये ते फिलअप केलं जातं. त्याच्यामुळे वॉटर जे आहे तर ते काय होतं, कूल होतं आहे. त्याच्यानंतर नॅचरल कूलिंग टॉवर थ्रू ते काय केलं जाते, परत पंप थ्रू काय केलं जाते, परत कूल झाल्यानंतर परत ते कंडेन्सरमध्ये काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. परत ते रिसिव्हर थ्रू किंवा ऑपरेटर थ्रू परत बरीन टँकमध्ये फिलअप केलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा आईस प्लॅन्ट जो आहे तो काय करत असतो, वर्किंग करत असतो, ठीक आहे. तर बघा, द कॉन्व्हेन्शनल रेफ्रिजरेशन सिस्टीम यूज फॉर द NH3 ॲज अ प्रायमरी रेफ्रिजरंट, म्हणजे अमोनिया जो आहे तो काय केलेला आहे, ॲज अ प्रायमरी रेफ्रिजरंट म्हणून यूज केलेला आहे. अँड बरीन ॲज अ सेकंडरी रेफ्रिजरंट टू अचीव द टेम्परेचर ऑफ -10 डिग्री टू -12 डिग्री. म्हणजे जे बरीन सोल्युशन जे आहे की नाही, बरीन रेफ्रिजरंट जो आहे याचं सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणून आपण त्याचा यूज केलेला आहे. तर ते काय करायचं काम करतं, टू अचीव टेम्परेचर. किती टेम्परेचर अचीव करायचं काम करतं, तर -10 डिग्री ते -12 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय करायचं काम करतं, टेम्परेचर अचीव करायचं काम करतं. And artificial ice is manufacturing in 2 different form depending upon the requirement as can ice and plate ice system. मग हे जे आर्टिफिशियल जो आईस काय केला जातो, मॅन्युफॅक्चरिंग केला जातो, तो कसा केला जातो आहे, तर दोन काय आहे, डिफरंट टाईपनुसार तो काय केला जातो, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे. मग कसा, कोणकोणते 2 टाईप्स आहे, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट कॅन आईस, आहे की नाही. कॅन आईसमधून तर काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, किंवा प्लेट आईस थ्रू तो काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ह्या 2 सिस्टीमचा यूज करून काय केलं जातं, आईस मेकिंग केली जाते, आईस मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. इन आईस सिस्टीम द गॅल्वनाइज आयन कॅन कंटेन वॉटर आर प्लेस इन अ बरीन टँक, आहे की नाही. जे गॅल्वनाइज आयन जे आहेत, आहे की नाही, ते काय केलेले आहेत, कंटेनिंग वॉटर जे आहे तर ते काय केलेले, त्याच्यामध्ये बरीन टँकमध्ये काय केलेले बरीन टँकमध्ये काय केलेले, तर डीप केलेले आहे इन आणि बरीन लिक्विड जे आहे, रेफ्रिजरंट जे आहे ते काय केलेलं आहे, त्याच्या भोवती काय केलेलं आहे, सर्क्युलेटेड बाय द पंप, आहे की नाही. बाय युझिंग द पंप थ्रूचा यूज करून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सर्क्युलेटिंग केलेलं आहे. प्लेट सिस्टीम हॅलो रेक्टेंग्युलर पॅन आर माउंटेड into a big water tank and cold barium or ammonia is circulated through the hollow rectangular pan. This ice formed by the both sides of the pan in the form of the big rectangular slab. जसं की मी तुम्हाला मराठीतून कन्स्ट्रक्शन सांगितलं, तर ते सेम कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये केलं जातं, की जेणेकरून त्याच्यामध्ये पंप थ्रू बरीन सोल्युशन काय केलं जातं, आईस कॅनला बरीन सोल्युशन काय केलं जाते, सर्क्युलेट केलं जातं, आहे की नाही. Ice plant can be system shown in figure. The simple vapor compression cycle is used for in a primary circulated circuit using ammonia, a refrigerant, and barium is the secondary circuit. This is the indirect method of the cooling used in a ice production. मग याच्यामध्ये जे 2 रेफ्रिजरंट यूज केले जातात, आहे की नाही, अमोनिया ॲज अ प्रायमरी रेफ्रिजरंट आणि बरीन इज अ सेकंडरी रेफ्रिजरंट. हे काय करायचं काम करतात, ॲज अ आईस मेकिंगसाठी काय केलं जातं, हे यूज केलेलं आहे. दिस इज द इनडायरेक्ट मेथड. ही काय आहे, तर एक प्रकारची इनडायरेक्ट मेथड आहे फॉर द कूलिंग यूज फॉर द आईस प्रोडक्शन, आहे की नाही. एक प्रकारचं कूलिंगही करण्यासाठी आणि आईस प्रोडक्शन करण्यासाठी ती कशी आहे,
यूज केली जाते. The ice can contain water which reject heat to barium which is circulated in secondary circuit. The barium is pumped through the evaporator and again return to the barium tank. ठीक आहे ना. जे बरीन जे आहे तर ते काय केलं जातं, पंप थ्रू काय केलं जातं, इव्हॉपरेटरमध्ये पाठवलं जातं. आणि तुम्हाला मी जसं की सांगितलं की परत ते काय केलं जातं, पूर्ण सर्क्युलेट करून परत इव्हॉपरेटर थ्रू परत बरीन टँकमध्ये काय केलं जातं, पाठवलं जातं. अशा प्रकारचं हे सर्किट जे आहे तर ते सायकल जी आहे ती कम्प्लिटली कंटिन्युअसली चालू राहते. द बरीन इज अ पंप थ्रू द इव्हॉपरेटर अँड अगेन्स्ट रिटर्न टू द बरीन टँक. द इव्हॉपरेटर of the heat of the burning is transferred to the refrigerant ammonia in a primary circuit and burning is cooled. ठीक आहे ना. मग प्रायमरी सर्किटमध्ये ज्यावेळेस बरीन रेफ्रिजरंट जे आहे तर ते इव्हॉपरेटरमधून ज्यावेळेस जातं तर इव्हॉपरेटरमध्ये ते काय केलं जातं, हीट केलं जातं. आणि हीट केल्यानंतर ते जे रेफ्रिजरंट सर्किट जे आहे ठीक आहे ना, अमोनिया रेफ्रिजरंट सर्किट जे आहे ते की त्या प्रायमरी सर्किटमधून ते काय केलं जातं, पास केलं जातं. मग पास केल्यानंतर प्रायमरी रेफ्रिजरंट सर्किट काय करायचं काम करतो, तर बरीन रेफ्रिजरंटला काय करायचं काम करतो, कूल करायचं काम करतो. आणि अगेन रिटर्न टू द इन्सुलेटेड बरीन टँक. आणि कूल करून ते काय करायचं काम करतो, इन्सुलेटेड बरीन टँकमध्ये परत ते पाठवायचं काम करतो. आहे की नाही. द वेपर रेफ्रिजरंट अमोनिया फ्रॉम इव्हॉपरेटर इज सक बाय द कॉम्प्रेसर. जे वेपर रेफ्रिजरंट जो आहे की नाही, तो काय करायचं काम करतो, कॉम्प्रेसर सक करायचं काम करतो. आहे की नाही. टू अ हाय प्रेशर अँड दिस इज कंडेन्स टू द कंडेन्सर. आणि कंडेन्सरमध्ये तो काय केलं जातं आहे, ते रेफ्रिजरंट कंडेन्स केलं जातं आहे विथ द हेल्प ऑफ द वॉटर ऑफ द कंडेन्सर बाय कूलिंग वॉटर सर्किट. मग ते कसं कंडेन्स केलं जातं आहे, तर बाय युझिंग द कूलिंग वॉटर सर्किट थ्रू. द हाय प्रेशर लिक्विड अमोनिया इज कलेक्टेड इन द रिसिव्हर. आणि हाय प्रेशर लिक्विड अमोनिया जो आहे तो कशात कलेक्ट केला जातो, इन द रिसिव्हर अँड पास थ्रू द एक्सपान्शन वॉल. आहे की नाही. रिसिव्हरमध्ये तो काय केला जातो, नंतर कंडेन्स झालेलं लिक्विड रिसिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं आहे. आणि एक्सपान्शन वॉल थ्रू ते काय केलं जाते, परत लो प्रेशर लो टेम्परेचरने ते काय केलं जाते, एंटर टू द इव्हॉपरेटर. इव्हॉपरेटरमध्ये ते काय केलं जातं आहे, एंटर केलं जातं आहे विच इज कॉईल डिप्ड इन बरीन. त्यावेळेस त्याचे कॉईल जे आहेत त्या काय केलेल्या असतात, बरीनमध्ये डीप असतात. इज कूल्ड ॲट टू अमोनिया ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम अ वेपर अँड सायकल इज रिपीटेड. ठीक आहे. जे बरीन जे आहे तर ते काय राहतं, तर त्यावेळेस कूल्ड होतं आणि अमोनिया ॲब्सॉर्ब हीट. आणि अमोनिया जो आहे तो काय करायचं काम करतो, हीट ॲब्सॉर्ब करायचं काम करतो. आणि जे आईस कॅन जे आहे त्याला कुलिंग करायचं काम करतो. आणि आईस कॅन कुलिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये आईस मेकिंग केली जाते. तर अशा प्रकारचं काय आहे, तर एक प्रकारचं सर्किट जे आहे तर ते कशाचं आहे, तुमच्या आईस प्लॅन्टचं हे फ्लो डायग्राम आहे की नाही. एक मिनिट. तर अशा प्रकारे काय करायचं काम करते तुमची जी आईस प्लॅन्ट जो आहे तो काय करायचं काम करतो, वर्किंग करायचं काम करत असतो. तर त्याच्यामध्ये कॉम्पोनंट ऑफ आईस प्लॅन्ट. मग आईस प्लॅन्टचे कॉम्पोनंट कोणकोणते आहेत, तो कॉम्प्रेसर आहे, कंडेन्सर आहे, इव्हॉपरेटर आहे, आईस कॅन्स आहेत, बरीन सोल्युशन आहे, कूलिंग वॉटर आहे आणि कूलिंग टॉवर आहे आणि एक्सपान्शन डिव्हाइसेस. तर हे काय आहेत, तर मेन कॉम्पोनंट्स आहे कशाचे, आईस प्लॅन्टचे. त्याच्यानंतर आईस प्लॅन्टमध्ये ॲज अ अमोनिया ॲज अ प्रायमरी रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो आणि बरीन इज ॲज अ सेकंडरी रेफ्रिजरंट टेक अ हीट फ्रॉम वॉटर प्रोड्यूस आईस. ठीक आहे नाही. जेणेकरून आपण बाय युझिंग द वॉटरचा यूज करून काय करू शकतो, आईस प्रोडक्शन करू शकतो आहे की आईस मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आहे की नाही. तर बरीन जे आहे ॲज अ सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणून काय करतो आपण त्याचा यूज करतो. त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन सर्किट आहे, त्याच्यानंतर कूलिंग वॉटर सर्किट आहे आणि बरीन सर्किट आहे की नाही. हे सगळे आपण काय केले ते आता बघितलेच आहे की नाही.
मग व्हाय डू वी यूज बरीन सोल्युशन? जे बरीन सोल्युशन जे आहे हे कशासाठी यूज केलं जातं? ॲज अ प्रायमरी रेफ्रिजरंट रिमेन इन अ प्लॅन्ड रूम अंडर सुपरविजन, आहे की नाही. जे प्रायमरी रेफ्रिजरंट जे आहे ते काय करायचं, ॲज अ अमोनिया म्हणून जे यूज केलेलं आहे, रिमेन इन अ प्लॅन्ट रूम अंडर सुपरविजन, आहे की नाही. एक प्रकारचं रूम टेम्परेचर देण्यासाठी ते काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. म्हणून हे सेकंडरी यूज रेफ्रिजरंट काय केलेलं आहे, बरीन सोल्युशन म्हणून यूज केलेलं आहे. हझार्डस अमोनिया कॅन बी यूज ॲज अ रेफ्रिजरंट. जास्त प्रमाणात जर अमोनिया यूज केला तर ते काय आहे, तर हझार्डस आहे की नाही. त्याच्यानंतर ते धोकादायक आहे. त्याच्यामुळे हे बरीन सोल्युशन ॲज अ सेकंडरी रेफ्रिजरंट म्हणून यूज केलेलं आहे. प्रोव्हाइड होल्ड ओव्हर लार्ज मास फ्लो रेट, आहे की नाही. जे बरीन रेफ्रिजरंट जे आहे सेकंडरी रेफ्रिजरंट, त्याचा मास फ्लो रेट जो आहे तो कसा आहे, लार्ज आहे. म्हणून तो काय केलेला आहे, मोस्ट ऑफली यूज केलेला आहे की नाही. तर हे काय आहे, तर आईस प्लॅन्टचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे. आय होप सो की तुम्हाला हे आईस प्लॅन्टचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे ते व्यवस्थित समजलं असेल. ओके, ठीक आहे, थांबू आपण इथे.